Next example from word problem. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. अगोदर एक्झाम्पल आपण आज लक्षात घेऊ काय आहे. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. कासमचा जो आहे एक लहान उद्योग आहे, छोटा उद्योग आहे. कशाचा आहे तो? मेकिंग अर्थन पॉट्स, मातीचे भांडे तयार करण्याचा. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. तो दररोज काही मातीचे भांडे तयार करतोय. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, म्हणजे एका अर्थन पॉट जो आहे तयार केलेला त्याची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे ते आपल्याला सांगितली आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40, मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे तो दररोज मातीचे भांडे किती तयार करतो तर त्याच्यापेक्षा जे आहे ते जेवढे तयार करतो त्याच्या 10 टाइम्स आणि त्याच्यापेक्षा ₹40 जास्त जे आहे ती काय प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. एका मातीच्या भांड्याची किंमत जी आहे ती त्या पद्धतीने दिलेली आपल्याला. ही मेक्स वन डे, म्हणजे एका दिवसात जो मातीचे भांडे जेवढे तयार करतो त्याच्या 10 टाइम्स आणि त्याच्यामध्ये प्लस 40 जर ऍड केले तर आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट येते. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स, म्हणजे जेवढे एका दिवसामध्ये तो मातीचे भांडे तयार करतो ते प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती ₹600 जर असेल तर आपल्याला सांगितलं आहे काय काय विचारला. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, म्हणजे एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे आणि ऍड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे, आणि तो एका दिवसामध्ये किती पॉट जो आहे तो तयार करतोय. हे एक्झाम्पल आहे. आपण सोल्युशन पाहतोय. आपल्याला काय दोन चालत आपल्याला बाबी. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, म्हणजे एका मातीच्या भांड्याची किंमत किती आहे आणि तो दररोज किती भांडे तयार करतो. आपल्याला इथं हे कंडिशन काय दिली बघा. प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती कशावर अवलंबून आहे, तो दररोज भांडे किती तयार करतो. म्हणजे आपल्याला सुरुवातीला तो भांडे किती तयार करतो हे सपोज करावं लागेल. लेट कासम मेक्स number of pots per day or in one day bx. काय सपोज केलं आपण. लेट कासम मेक्स नंबर ऑफ पॉट्स इन वन डे किंवा पर डे bx, म्हणजे तो काय करतो x मातीचे भांडे जे आहे तो तयार करतोय. त्याच्यावर आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट लिहायची. देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट इज इक्वल टू, कंडिशन दिली आहे आपल्याला. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40, मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक वन डे. एका दिवसामध्ये तो x भांडे तयार करतो त्या 10 टाइम्स म्हणजे 10x, आणि परत काय होतं ₹40 मोर, म्हणजे ₹40 जास्त. 10x प्लस 40 ही अमाऊंट जी आहे ती काय प्रोडक्शन कॉस्ट आहे कशाची 1 पॉटची, एका मातीच्या भांड्याची किंमत आहे. पुढे आपल्याला कंडिशन दिली आहे पहा. ही मेक्स वन डे. ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स, देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इज इक्वल टू. आता आपल्या याच्यावरून आपण काय करतोय, आपण सांगितलं तो एका दिवसामध्ये x मातीचे भांडे तयार करतो आणि तो एका मातीच्या भांड्याची किंमत जी आहे ती 10x प्लस 40 आहे. म्हणजे ह्याचं जर आपण प्रॉडक्ट केला तर हे टोटल नंबर ऑफ पॉट्स येतील. देअरफॉर टोटल नंबर ऑफ पॉट्स इज x इंटू ब्रॅकेट 10x प्लस 40. एकूण किंमत म्हणजे एका दिवसामध्ये तो एका मातीच्या भांडे किती मातीचे भांडे तयार करतो आणि एका भांड्याची किंमत याच्यावर त्याचा गुणाकार जर केला, प्रॉडक्ट जर केला तर काय होईल आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट. बट वी हॅव गिवन प्रोडक्शन कॉस्ट इज इक्वल टू ₹600. म्हणजे काय होईल आता हे दोन्ही आपण लिहून घेतलंय. देअरफॉर बाय गिवन कंडिशन, हीच कंडिशन होती आपली. बाय गिवन कंडिशन काय होईल पहा, x इंटू 10x प्लस 40 इज इक्वल टू 600. म्हणजे काय घेतलं आपण त्याची प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती किती आहे आपल्याला सांगितलंय 600. आणि हे आपण कशाने घेतलेलं आहे इक्वेशन मधून आपण ज्या कंडिशन घेतल्या x सपोज केलं होतं 10x प्लस 40 त्याची काय व्हॅल्यू होती प्रोडक्शन कॉस्ट होती
दोन्हीचा प्रॉडक्ट जर केला तर काय होतं त्याचे एका दिवसामध्ये तो किती रुपये कमवतो, एका दिवसामध्ये किती रुपये त्या भांड्याची किंमत आहे ते आपण काढलेली आहे. सिम्प्लिफाय दिस. Here x into 10x, that is we get 10x square, x into 40, that is 40x, 600 take into this side, minus 600 is equal to 0. Simplify this. Divide by 10, what we get? Here 10, 1, 0 cancel, remaining here 10, 1 the 10 means x square plus 10, 4 the 40, 4x minus 1, 0 cancel, remaining here 60 is equal to 0. This we get the quadratic equation. Factorize this quadratic equation. If the product is minus 60, how can we factorize? Product is minus 60, that is last term is minus 60. We take the product of two numbers is minus 60 and sum of that two numbers is 4. म्हणजे काय product minus 60 आला पाहिजे आणि त्याची ऍडिशन त्या दोन नंबरची 4 आली पाहिजे. या पद्धतीचा आपण विचार करतोय. आपल्याला लक्ष द्या 60 चे फॅक्टर काय पडतील. 10 into 6 60 होईल आपल्याला. आता आपल्याला निगेटिव्ह साइन द्यायचा असेल तर दोन्हीपैकी एका साइन निगेटिव्ह द्यावा लागेल आपल्याला. मग निगेटिव्ह साइन कशाला द्यायचं, तिथं मिडल टर्मला जे साइन असेल ते ग्रेटर नंबरला द्यायचं, म्हणजे स्मॉल नंबरला हे द्यायचं आणि हे चेक करा एकदा. आता बघा काय होईल. 10 into minus 6, minus 16 product and 10 minus 6 सम किती येईल 4 येईल. म्हणजे तुमचे फॅक्टर झाले 10 and minus 6. We split the middle term, therefore x square plus 10x minus 6x minus 60 equal to 0. क्वाड्रेटिक इक्वेशन कसं सोडायचं फॅक्टरायझेशन आपण पाहिलेलं आहे, त्यानुसार आपण सोडवतोय. Take common from these two terms. Here common is x. What is the remaining here? X square, x we have taken common. 10x, x is common. Here remain 10 minus 6 is the common. What is the remaining? Right in the bracket. Here x minus sign we have taken common. Therefore here plus 6 10 the 60 is equal to 0. Here two bracket must be same. Take common here again from this terms. X plus 10 is the common. What is the remaining? Right in the bracket. Here remaining x. Here minus 6 is equal to 0. Product of two bracket is 0, means either x plus 10 is equal to 0 or x minus 6 equal to 0. What do we get here? X is equal to minus 10 plus 10 take into this side, or x is equal to 6. We get two answers. आता आपण सपोज काय केलं होतं x पहा. लेट कासम मेक्स नंबर ऑफ पॉट्स इन वन डे bx. म्हणजे तो काम जो करणार आहे, तो भांडे तयार करणार आहे, तो निगेटिव्ह असणार नाही, ते काय असणार आहे पॉझिटिव्ह. x minus 10 we reject. Therefore but number of pots he in one day bx, but Kasam makes number of pots daily and number of pot नेव्हर बी निगेटिव्ह. म्हणजे ते जे आहे कासम जो आहे तो काय करतोय, काम करतोय, नंबर ऑफ पॉट्स तो तयार करतोय आणि काय असणार आहे नंबर ऑफ पॉट्स जे असणार आहे ते नेव्हर बी निगेटिव्ह. देअरफॉर x is equal to minus 10. We reject this answer. What do we get therefore answer? X equal to 6. What is 6? Therefore answer Kasam makes number of pot daily b6 or in one day bx and production cost of one pot is equal to, आपण घेतलेले प्रोडक्शन कॉस्ट किती वन पॉट ची 10x plus 40. 10x plus 40 that is equal to 10 into 6 plus 40, 10 into 6, 60 plus 40, that is equal to 100 rupees.
म्हणजे काय आलं आन्सर लक्षात घ्या. तो जो आहे कासम दररोज एका दिवसामध्ये 6 जो आहे ते पॉट्स तयार करतो आणि एका पॉटची व्हॅल्यू जी आहे एका पॉटची त्याची प्राइस प्रोडक्शन कॉस्ट किती आहे ₹100.